भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची अधिकृत उमेदवारी ही माननीय हरिश्चंद्र भोईर सरांना डिक्लेअर झालेली आहे आणि डिक्लेअर झाल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये महायुतीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते नेते हे पूर्ण तऱ्हेने प्रचारात उतरलेले आहेत। फॉर्म भरण्यासाठी सुद्धा सगळेजण एकत्र होतो आणि आत्ताही प्रचारामध्ये रंगत आलेली आहे। प्रचार हा शिगेला पोचलेला आहे आणि महायुतीतले सगळे घटक पक्ष अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक बूथवर प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रचार करत आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ज्या पद्धतीने माननीय प्रकाशजी निकम साहेब असतील त्यांनी पक्ष फॉर्म भरलेला आहे आणि ते फिरत आहेत, परंतु आम्हाला त्यांची चिंता नाही, कारण आम्ही पूर्ण महायुती म्हणून पक्ष एकत्रित आहोत आणि त्यामुळे आम्हाला निश्चित वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही प्रचारामध्ये जातो आणि महायुती म्हणून जे प्रतिसाद मिळतो त्या पद्धतीने आम्हाला निश्चित वाटतं की आमचा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि हरिश्चंद्र भोईर सर यांचा विजय निश्चित आहे। सर, अनेक वर्षापासून मोकाडा झाला, विक्रमगड जव्हार काही भागातले पाण्याचा समस्या राहिलेले आहेत। दरवर्षी मोकाडा म्हणलं की पाणी टंचाई समोर येते, त्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तुम्ही स्वतः खासदारात येते केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशन ही प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये पाड्यामध्ये चालू झालेली आहे, त्याचं बांधकाम चालू झालेलं आहे आणि मोकाड्यासाठी स्वतंत्र योजना 52 गावांसाठी स्वतंत्र योजना ही बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे, पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे पावसाळ्यानंतर साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा गावामध्ये मोखाड्यामध्ये टेंडर सुरू होत होते। आता ही परिस्थिती उद्भवणार नाही। ती योजना सुरू झाल्यानंतर सगळ्या गावांना पाड्यांना चांगल्या प्रकारचं पाणी मिळेल, त्यांना इनफ पाणी मिळेल आणि त्याच्यामुळे जलजीवन मिशनमार्फत हे पूर्ण पाणी सर्व मोखाड्याच्या गावापाड्यात पोहोचेल। त्याच्यामुळे पाण्याची कमतरता राहणार नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त जर राहिलीच तर निश्चितच त्यावर आम्ही तोडगा करू शकतो।